महादेव जानकर यांच्या जीवनाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. धनगर समाजाचे मोठे नेतृत्व असलेले महादेव जगन्नाथ जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील एक प्रभावी धनगर नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पळसावडे या छोट्याशा गावामध्ये एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांनी सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली. महाराष्ट्रातील मागासलेल्या आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी त्यांनी 2003मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. 2014मध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये ते पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री राहिलेले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने 2015मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड मिळवली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती. 2024मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामागे छोट्या पक्षांना भाजपसोबत राहताना आपले अस्तित्व टिकवणे अवघड असल्याचे कारण त्यांनी दिलेले आहे. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे वाढलेला कल दिसून येत आहे. त्यांनी भाजपवरती धोका दिल्याचा आरोप देखील केला. आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम राखणे आणि धनगर समाजासाठी राजकीय स्थान निर्माण करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रभर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. राज्यामध्ये NDAचे सरकार येऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी 30 जुलै 2025 रोजी जाहीर केलेली आहे. महादेव जानकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेतृत्व असून त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्नशील असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे असा त्यांचा दावा आहे. दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार मानला जातो. तरुण वयामध्ये जानकर यांच्यावर काशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. काशीराम यांच्या बहुजन समाज पक्षापासून प्रेरणा घेऊन जानकर यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांची ताकद मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना डावलणे सहजपणे सोपे नाही. त्यामुळेच भाजपाने त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले. जानकर हे मान तालुक्यामधील एका छोट्याशा गावामध्ये येत असल्यामुळे तेथे देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महादेव जानकर यांनी 2003 साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन करून या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतःचं नाव जाहीर केलं. हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गोवा अशा अनेक राज्यांमध्ये निवडणुका लढवतो. 2004च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे 38 उमेदवार रिंगणात होते. त्यांना एकूण 1,44,753 मते मिळाली होती, जी एकूण मतांच्या 0.35% होती. 2004 साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून 12 उमेदवार उभे केले. या पक्षाने एकूण 0.04% मते मिळवली. 2009 साली लोकसभा निवडणुकीत पक्षाने महाराष्ट्रात 29, आसाममध्ये 2, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी 1 याप्रमाणे उमेदवार दिले. त्यांना महाराष्ट्रात एकूण 1,90,743 तर देशभरातून 2,01,065 मते मिळाली. पक्षाध्यक्ष जानकर स्वतः माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना एकूण मताच्या 10.76% मते मिळाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये उभे राहिले होते. त्यावेळी त्यांना एकूण 4,51,843 मते मिळाली, तर सुप्रिया सुळे यांना 48.88% मते प्राप्त झाली.
तर जानकर यांना 42.35% मते मिळाली. 2014ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघ येथून संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून उभे राहिलेले त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण या निवडणुकीमध्ये त्यांना 1,34,061 मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यावेळी संजय जाधव यांना 6,01,343 मते मिळाली. तर मित्रांनो, ही होती महादेव जानकर यांच्या राजकीय जीवनाबद्दल माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय.